नमस्कार मराठी ट्रेडर्स, मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे। आपण कुठलेही बाय सेल और होल्ड असे रिकमेंडेशन्स नाही करत। चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे। आजच्या चार्ट अनालिसिसकडे। तर सगळ्यात आधी आपण निफ्टी बद्दल जाणून घेतोय। निफ्टी जो आहे आज आपल्याला स्लाइटली गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली। जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो गॅप होता हा गॅप कॉमन गॅप होता आणि त्यामुळे हा कॉमन गॅप असल्यामुळे तो गॅप लगेच फील होताना आज आपल्याला बघायला मिळाला। सो गॅप थेरी काय आहे आणि कशा पद्धतीने गॅप थेरी वरून तुम्ही डिसाइड करू शकता, कशा पद्धतीने चार्ट अनालिसिस करू शकता, याची डिटेल माहिती हवी असेल तर आपले नवीन कोर्सेस नवीन बॅचेस सुरू होत आहेत, त्या तुम्ही जॉईन करू शकता। कोर्सेस आणि बॅचेस संबंधीच्या डिटेल तुमच्या स्क्रीनवर दिसतात। चला तर वळूया आता आपल्या व्हिडिओकडे। पुन्हा आजचा जो निफ्टी आहे तो गॅप अप ओपनिंग देऊन एक कॉमन गॅप होता आणि तो गॅप फिल होऊन पूर्ण दिवस निफ्टी जो आहे तो आपल्याला कन्सॉलिडेशन झोन मध्येच बघायला मिळाला आहे। आणि निफ्टी बेसिकली जो 24,500 ची जी लेवल आहे, जो सपोर्ट आहे, तो सपोर्ट आज आपल्याला ब्रेक होताना दिसलेला नाहीये। आजही तो सपोर्ट ब्रेक झालेला नाहीये आणि 24,500 हा जो पर्टिक्युलर सपोर्ट आहे, एक स्ट्रॉंग सपोर्ट आपण ज्याला म्हणू शकतो, जो मल्टिपल टाइम टेस्ट होतोय बट ब्रेक होत नाहीये। आणि वरती आपण जर बघितलं की 24,700 ही एक अशी लेवल आहे, जर तुम्ही मागच्या काही ट्रेडिंग सेशन्स मध्ये, मागच्या चार्ट मध्ये, मल्टिपल टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की ही जी पर्टिक्युलर लेवल आहे 24,700 ही सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि सध्या तरी ती ॲज अ हर्डल, ओके, नेक्स्ट हर्डल आपल्याला 24,700 ला बघायला मिळतोय। सो उद्यासाठीचा जर ट्रेड प्लॅन आपण बघत असू तर फार सिंपल आणि सोपा ट्रेड सेटअप होऊ शकतो। बिकॉज उद्या 24,700 च्या वरती जर एखादी कॅन्डल सस्टेन झाली, 5 ते 15 मिनिटाची कॅन्डल जर सस्टेन झाली तर आपल्याला अपवर्ड मुवमेंट बघायला मिळू शकते नक्कीच। आणि 24,800 ते 24,900 च्या लेवल सुद्धा आपण पुन्हा मार्केटमध्ये बघू शकतो। बट इन केस जर 24,500 च्या खाली निफ्टी सस्टेन होऊ शकली, कॅन्डल जर 24,500 ची लेवल ब्रेक झाली आणि त्याच्या खाली सस्टेन झाली तर मग आपल्याला पुन्हा 24,400 ते 24,300 पर्यंतच्या लेवल्स आपण बघायला मिळू शकतात पुढच्या ट्रेडिंग सेशन्स मध्ये। आता बोलूया बँक निफ्टीकडे। सो आज जो आहे बँक निफ्टी, जस्ट अ मिनिट, आपलं बँक निफ्टीकडे वळूयात। सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा काय आहे, बेसिकली आज बँक निफ्टी सुद्धा एक स्मॉल गॅप अप ओपनिंग होती, बट तो सुद्धा आपण तुम्ही ऑब्झर्व केलं तर तो कॉमन गॅप होता, त्यामुळे तो गॅप फिल करत 55,400 पर्यंत आपल्याला एक फॉल त्याच्यामध्ये बघायला मिळाला आहे। बट 55,400 चा जो लेवल होती, जो सपोर्ट होता, तो ब्रेक न होतानाच आपण पाहिला। सो तो 55,400 लेवल सेफ आहे आणि तिथून तो आपल्याला एक बाउन्स होताना दिसला। ओके, सो एक बाउन्स आपल्याला तिथे बघायला मिळाला आणि पुढे 55,720 हा एक रेजिस्टन्स, एक हर्डल आपल्याला बँक निफ्टीमध्ये अनुभवायला मिळाला। सो बेसिकली बँक निफ्टी जो आहे एक 55,400 च्या आसपास त्याने जो बाउन्स घेतला, एक रिट्रेसमेंट आपण म्हणू शकतो, तर पुन्हा डे हायच्या जवळच तो आपल्याला क्लोज होताना दिसलेला आहे। त्यामुळे इथे सेकंड हाफ मध्ये पूर्ण कन्सॉलिडेशन झोन मध्ये साइडवेज मध्ये होता आणि 55,720 ची लेवल त्याने ब्रेक नाही करू शकला। त्यामुळे उद्याच्या ट्रेडिंग प्लॅन साठी 55,720 ही एक इम्पॉर्टंट लेवल ठरणार आहे। याच्यावरती जर बँक निफ्टी सस्टेन करू शकला तर आपल्याला पुन्हा अपवर्ड मुवमेंट बघायला मिळू शकते आणि मग आपण 55,800 ते 56,000च्या सुद्धा लेवल्स पुन्हा मार्केटमध्ये बघू शकतो। बट इन केस जर 55,500 ची लेवल बँक निफ्टीने ब्रेक केली तर आपल्याला एक डाऊनफॉल त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतो। बट एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपला जो व्ह्यू आहे उद्यासाठीचा तो थोडा पॉझिटिव्ह आहे। सो मोस्ट ऑफ प्रोबॅबिलिटी ही जास्त आहे की उद्या मार्केट हे अपवर्ड मुवमेंट मध्ये असू शकतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज। आणि माझे व्हिडिओज दिलेल्या लेवल जर तुमच्या ट्रेड प्लॅन करण्यामध्ये तुम्हाला हेल्प करत असतील तर
व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही शेअर मार्केटचं नवनवीन नॉलेज मिळायला सोपं होईल. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट. थँक यू.